इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. पर्याय वेंगुर्ला, फोंडा, सुरत, राजापूर. उत्तर फोंडा. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. कुराळस्वारी, अफजल खान, फाजल खान, राज्याभिषेक. उत्तर ब अफजल खान. 3. थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. उत्तर ड पोर्तुगीज. 4. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि डॅश यांच्यात झाले. पर्याय इंग्रज, अब्दाली, अहमद खान बंगश, नजीब खान. उत्तर अब्दाली. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट जोड्या आहेत. वास्को द ग्वार्द पोर्तुगीज इतिहासकार, कोन्सालो मार्तीस पोर्तुगीज वकील, फ्रान्सवा मार्टिन डच वाकारीचा प्रमुख, हेनरी रेविंग्टन इंग्रज अधिकारी. तर मित्रांनो यातील चुकीची जोडी आहे फ्रान्सवा मार्टिन डच वाखारीचा प्रमुख. तर या जागी योग्य जोडी होईल फ्रान्सवा मार्टिन पुदुच्चेरीचा गव्हर्नर जनरल. प्रश्न 2 अ ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण पनवेल. 3. वखारीचे संरक्षण आणि पळवण्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे डच. 4. जैतापूरचा इंग्रज दलाल वेलजी. प्रश्न 3 तुमचे मत नोंदवा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले कारण समुद्रमार्गाने येणाऱ्या परकीय वसाहतवाद्यांना रोखणे आवश्यक होते. पोर्तुगीज, इंग्रज यासारखे परकीय समुद्रमार्गाने व्यापाराच्या निमित्ताने येऊन सत्ता प्रस्थापित करत होते. त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरमार उभारणे गरजेचे होते. तसेच जलदुर्ग बांधून त्यांनी समुद्री सुरक्षा मजबूत केली. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. उत्तर मराठी सत्तेचे धोरण स्पष्टपणे वसाहतवाद विरोधी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांना मर्यादित ठेवले. त्यांना किल्ल्यांजवळ जागा दिली नाही आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले. पुढे छत्रपती संभाजी महाराज, चिमाजी अप्पा यांनीही पोर्तुगीज व इतर परकीयांविरुद्ध लढा दिला. मराठ्यांनी परकीय सत्तेला पराभूत करून स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. प्रश्न 4 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांविषयी अत्यंत सावध, दूरदर्शी आणि व्यवहार्य धोरण स्वीकारले होते. त्यांच्या आज्ञापत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की पोर्तुगीज, इंग्रज, डच इत्यादी व्यापारी हे केवळ व्यापार करणारे लोक नसून त्यांच्या मागे त्याच्या देशांच्या सत्ताधीशांचे राजकीय पाठबळ असते. हे व्यापारी सुरुवातीला व्यापाराच्या नावाखाली येतात, पण हळूहळू ते आपले वर्चस्व वाढवून सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांना मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सुचवले. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की व्यापाऱ्यांना समुद्रकिनारी, बंदरांजवळ किंवा जलदुर्गांच्या आसपास जागा देणे धोकादायक ठरू शकते. जर वखारीसाठी जागा देणे अपरिहार्य असेल तर ती जागा समुद्रापासून दूर आणि राजाच्या नियंत्रणाखाली असावी. त्यांना पक्क्या व मजबूत इमारती उभारण्यास मनाई करावी, कारण त्यापुढे किल्ल्यासारख्या वापरल्या जाऊ शकतात. तसेच त्यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवून त्यांना केवळ व्यापारी म्हणूनच वागवावे.
आणि त्यांनी राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे ठाम धोरण त्यांनी मांडले. 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी अत्यंत ठाम, स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण धोरण स्वीकारले होते. त्यांनी कोणत्याही परकीय सत्तेला आपल्या राज्यात हस्तक्षेप करू दिला नाही. इंग्रजांशी तह करताना त्यांनी इंग्रजी नाणी स्वराज्यात चालू देण्यास स्पष्ट नकार दिला, कारण त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम झाला असता. त्यांनी परकीय सत्तांना किल्ले बांधण्याची किंवा किनारपट्टीवर सत्ता प्रस्थापित करण्याची संधी दिली नाही. याशिवाय त्यांनी आर्थिक आणि लष्करी धोरणांचा योग्य वापर करून स्वराज्य मजबूत केले. व्यापारावर जकात लावून राज्याची आर्थिक स्थिती मजबूत केली आणि परकीय व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले. त्यांनी सशक्त आरमार उभारून समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले आणि सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज यांना वेळोवेळी प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या धोरणामुळे मराठ्यांचे स्वराज्य स्वतंत्र, सुरक्षित आणि शक्तिशाली राहिले व त्यांचे सार्वभौमत्व दीर्घकाळ टिकून राहिले. 3. भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली? उत्तर: मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागे अनेक राजकीय, लष्करी आणि अंतर्गत कारणे होती. सुरुवातीला मराठे एक संध आणि शक्तिशाली होते, परंतु पुढे पेशव्यांच्या काळात मराठा सरदारांमध्ये मतभेद वाढले आणि एकोपा कमी झाला. सत्तेसाठी स्पर्धा आणि अंतर्गत संघर्ष वाढल्यामुळे राज्य कमजोर झाले. काही मराठा नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी इंग्रजांची मदत घेतली, त्यामुळे इंग्रजांना मराठा राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. तिसरे पानिपतच्या युद्धामध्ये झालेल्या पराभवामुळे मराठ्यांची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. यानंतर इंग्रजांनी आपली शक्ती वाढवत मराठ्यांविरुद्ध धोरणात्मक पावले उचलली. त्यांनी मराठ्यांविरुद्ध 3 अँग्लो मराठा युद्धे लढली आणि प्रत्येक वेळी मराठ्यांचा पराभव केला. मराठा सरदारांमध्ये एकोपा नसल्यामुळे इंग्रजांना त्यांना पराभूत करणे सोपे केले. अखेरीस 1818 मध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांची सत्ता पूर्णपणे संपुष्टात आली. अशा प्रकारे अंतर्गत दुर्बलता आणि इंग्रजांची वाढती ताकद यामुळे भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता इतिहास जमा झाली. प्रश्न 5 प्रश्न क्रमांक 29 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या? उत्तर: भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती वेंगुर्ला येथे होत्या. 2. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या? उत्तर: पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहती उभारल्या. 3. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वकार होती? उत्तर: आग्रा आणि अलाहाबाद येथे मुघलांची वकार होती.